अम्ब्रेला ड्रेसचं कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ टाक अशा खूप साऱ्या कमेंट आल्या आणि फायनली मी हा व्हिडिओ घेऊन आले। तर हा जो काही 3 लेअरचा ड्रेस आहे ना, तर त्याचं संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही मी या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला सांगणार आहे। तर जसं की माहिती आहे 3 लेअरचा ड्रेस आहे। दोनच मेजरमेंट लागतात, एक म्हणजे उंची आणि दुसरं म्हणजे छातीची रुंदी, जी काही छातीची रुंदी असेल ना ती। आणि कमर वगैरे तुम्ही घेऊ शकता, पण मी नाही घेत, कारण की एक आपलं ठरलेलं मेजरमेंट असतं ना की किती कमी करायचं वगैरे, तर तसं मी कॅल्क्युलेशन करत असते। आणि लवकरच मी तुम्हाला ना मुंडा शोल्डर याचे चार्ट टाकणार आहे, त्याच्यामुळे आपले 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट करा, जेणेकरून तुम्हाला तो चार्ट बघता येईल। तर आपल्या असा वरचा एक भाग रेडी होतो, त्याच्यानंतर आपल्या अशा खाली 3 लेअर रेडी होतात बघा। ह्या ज्या काही 3 लेअर आहेत ना त्या, तर वरचा जो भाग आहे ना, तर तो आपण 14 इंचाचा तयार घेतो, म्हणजे 15 इंच घेतो, तयार 14 होतो। 44 उंची आहे। आता वरती 14 केल्यानंतर राहिलं 30 इंच, तर ते 10 10 10 असं डिवाइड करायचं पूर्ण खालच्या 3 लेअरमध्ये व्यवस्थित। त्याच्यानंतर आपली कंबर किती असते, तर आता ह्याची कंबर किती असेल, समजा 17 इंच कंबर असेल पूर्ण पार्टची, ठीक आहे। तर आपला जो काही खालचा पार्ट आहे ना, तर त्याची जी रुंदी आहे ना ती 35 इंच पाहिजे। पन्ना आपला जो असतो कपड्याचा तो 35 इंचाचाच असतो। त्यानंतर दुसरी लेअर 45 इंची आणि लास्टची 65 इंचाची लेअर असते। तर हे मी तुम्हाला सॅम्पल सांगितले, आता मी तुम्हाला कटिंग करून प्रत्यक्ष दाखवते की कसं। तर सगळ्यात आधी मी इथं अस्तरचा कपडा घेतलेला आहे आणि त्याला बघा असं मी एक 80 सेंटीमीटर इतकाच कपडा आहे। जसा असतो त्याला मी असं डबल फोल्ड करून ठेवलं, म्हणजे आपले 4 फोल्ड, 4 मागचा 2 आणि पुढचे 2 अशी 4 फोल्ड आता कपडा आहे, ठीक आहे। तर पहिल्यांदा उंची आपण किती 14 तयार आहे, तर 15 उंची आपण घेणार आहोत। 1 इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवून घेतले। त्यानंतर हा 34चा आहे ड्रेस, त्याच्यामुळे 34चा चौथा भाग येतो 8.5 प्लस 2 इंच शिलाई मार्जिन, असं 10.5 वरती रुंदी आपण टाकायची आहे। आणि गळा रुंदी टाकणार आहोत 2.5 इंच, शोल्डर टाकणार आहोत 6 इंच आणि लाईन ड्रॉ करूयात। तिथून खाली मी मुंडा घेणार आहे 6 इंच। जर बाही लावली असती ना तर मी 6.5 घेतला असता, पण इथं मी स्लीवलेस ठेवते, त्याच्यामुळे मी 6.5 इंच घेते, जेणेकरून तो परफेक्ट व्हावा यासाठी। बाहीनुसार मुंडा कमी जास्त होत जातो। 1 इंचावरती 1 आणि 1.5 इंचावरती 1 अशा 2 मार्किंग केल्या आणि दोन्ही मुंड्याचे गोलाकार देऊन घेतले। पुढच्या गळ्याची उंची घेतली 6 इंच आणि त्याला सुद्धा आकार देऊन घेतला। त्यानंतर कमरेचं मेजरमेंट टाकलंय, तर जेवढं आपलं छातीचं मेजरमेंट असतं की त्याला होतं 10.5 इंच, तर आपल्याला कमरेचं मेजरमेंट घ्यायचं आहे 9.5 इंच, 1 इंच कमी करून, ठीक आहे। समजलं तुम्हाला कमरेचं कॅल्क्युलेशन मी कसं काढते ते, त्याच्यामुळे मग कमरेचं वगैरे मेजरमेंट मी काही घेत नाही। ही एक कॅल्क्युलेशन करण्याची पद्धत आहे, ती फॉलो करायची फक्त। आता जसं कटिंग केलं होतं तसंच, जसं मार्किंग केलं होतं तसं कटिंग केलं, दोन्ही पार्ट वेगळे केले। बाहेरचा मुंडा मी आणि गळा कट करून घेतला पुढच्या भागाचा। आता मागच्या भागाचा आपण गळा कट करूया, त्यासाठी 2.5 इंचावरती मार्किंग केली, तिथून खाली मी 3 इंचच घेणार आहे आणि गोलाकार देऊन मागचा जो काय आपला रेग्युलर नेक असतो ना, तर तोच नेक इथं मी कट केलेला आहे। तर आता आपला वरचे दोन्ही पार्ट रेडी झालेले आहेत। आता आपण स्लीव्ज रेडी करूया। त्याआधी आपलं जे मेन फॅब्रिक आहे ना, तर ते मेन फॅब्रिक आपण घेऊया। हे बघू शकता, हे वाला मेन फॅब्रिक आहे आणि त्याला मी ओपन करते। तर ह्याचा जो पन्ना राहतो ना, तो कधी 40 बाय 40चा असतो, कधी 35 बाय 35चा असतो, किंवा कधी 41 45 असा पण असतो। तर त्याला मी आता बघा जसं 4 फोल्ड अस्तर केला होता तसं 4 फोल्ड केलं आहे कपडा। आपले जे वरचे दोन्ही पार्ट आहेत ना, तर ते एकावरती एक असे ठेवले आणि आता हे मी कटिंग करून घेते। गळा नाही कट करत, मुंड्याच्या साईडनी फक्त कट करून घेणार आहे। हे बघा माझं हे कटिंग झालेलं आहे वरच्या भागाचं पूर्ण। आता आपण जी बाही कट आहे ना, तर ती बाही कटिंग करूया। समोर मी जसाची तशी कपड्याची जी घडी होती ना तशीच आहे, ठीक आहे। आणि त्यालाच मी आता अजून एक फोल्ड केलेला आहे, म्हणजे आपली पुढची एक दोन्ही बाह्या निघतील त्यासाठी। आपला आधी 4 फोल्ड होतं, आता फोल्ड केल्यानंतर 8 फोल्ड झाले, ठीक आहे, म्हणजे 2। आता याला ओपन केलं आणि मधून मी कट केलं, समजून घ्या, लक्ष द्या, न तरच कळेल। आता ही एक बाही आपली रेडी झाली आणि ही वाली दुसरी एक रेडी झाली। आता हे डबल आहे, ठीक आहे, डबल करून मी ठेवले आणि त्याला मी असं एक शेप देत ना कट करते अंदाजे। तर या बाहीची उंची आणि जी काही लांबी आहे ना, ते मी अंदाजी कट केलेले आहे, तुम्ही बघितलं। आणि कोणत्याही साईजसाठी सेमच बाही कट करायची आहे, पुरेपूर कपडा पुरतो, ठीक आहे। मी असंच कट करते, फक्त उंची तुम्ही मोजून घेऊ शकता, 5 पाहिजे, 6 पाहिजे, 7 पाहिजे। मी साधारणतः 6 इंचाची बाही इथं ठेवलेली आहे,
म्हणजे तयार आपली 5 पर्यंत होईल. त्यानंतर आता जे काही राहिलेला कपडा आहे ना तर त्याची मी घडी घालते. तुम्हाला समजावं त्यासाठी बघा नीट मी कशी घडी घालते ना थोडंसं समजून घ्या. छोटी घडी करते जेणेकरून दिसावं त्यासाठी, नाहीतर तुम्ही खाली बसून करणार असाल तर पसरवून कपडा ठेवलात ना तर बेस्टच राहील. तर हे बघा आता मी या कपड्याची घडी घातली. जशी आता घडी आपण घातली होती ना तशीच आहे, फक्त डबल आहे. म्हणजे आता सध्या हा जो कपडा आहे ना तो 4 फोल्ड आहे. आपल्या 2 लेअर कट होणार आहेत, एक मागच्या भागासाठी आणि एक पुढच्या भागासाठी. पहिली जी लेअर आपली होती 35 इंचाची तर त्याला मी आता 10 इंच उंची होती तर 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून 11 वरती मार्किंग केलं आणि कट केलं. आता आपल्या 2 पट्ट्या कट झाल्यात. हे बघा एक पट्टी मागच्या भागासाठी आणि एक पट्टी पुढच्या भागासाठी. म्हणजे वरची जी आपली लेअर आहे त्याला एकच पट्टी वापरायची आहे. ठीक आहे, 2 पट्ट्या मी इथं कट करून घेतल्यात. आता तोच कपडा परत घडी घालायचा आहे. परत घडी घालायची, फक्त ह्याला आता आपल्याला 2दा घडी घालायची आहे. हे बघा असं डबल. म्हणजे ऐकून आपल्या किती मगाशी 2 पट्ट्या निघल्या होत्या, आता आपल्या 4 पट्ट्या निघतील. आता पण आपल्याला 11 इंचच घ्यायचा आहे. 1 इंच शिलाई मार्जिन वाढवून आपल्या तयार लेअर होती ती 10ची होती, 11 वरती मार्किंग करायचं आहे. हे बघा 11 इंच. आता ही पण मी कट करते. तर दुसऱ्या लेअरसाठी मी 2 पट्ट्या वापरणार आहे. एकूण 4 पट्ट्या मी इथं कट केल्यात. इथं मध्ये जॉईंट आहे तो जॉईंट पण कट करते. तर हे बघू शकता 2 ज्या पट्ट्या आहेत त्या आपण पुढच्या भागासाठी वापरू आणि 2 ज्या पट्ट्या आहेत त्या मागच्या भागासाठी वापरू. एकूण 4 पट्ट्या आपण दुसऱ्या लेअरसाठी कट केलेल्या आहेत. आता आपण तिसरी लेअर कट करूया. तर तिथूनच पुढे फोल्ड करणार असाल तर तिसऱ्या लेअरमध्ये तुमच्या 3 पट्ट्या येतील. मागच्या भागासाठी 3 पट्ट्या येतील आणि पुढच्या भागासाठी 3. पण मी आता इथं उभं कट करते जेणेकरून ते सारखं जॉईंट मध्ये पट्ट्यांचं यायला नको. त्यासाठी मी जो राहिलेला कपडा आहे ना असा उभा मध्ये केला आहे आणि ह्याला मधोमध असं 11 इंचावरती मार्किंग करते. आता आपले ह्या साईडला 11 इंच झाले आणि पलीकडच्या साईडला 11 इंच. तर ह्या पट्टीमध्ये आपल्या बघू शकता ह्या पट्टीला आपल्या जॉईंट येत नाही. हे मी सरळ लांब कट केलेलं आहे त्याच्यामुळे लास्टच्या पट्टीला आपल्याला जॉईंट येणार नाही. आणि आता हे राहिलेलं आहे ना तर ह्याला जॉईंट येतो आपला, कारण इथं मध्ये आहे ना ते जॉईंट आहे. तर ह्या आपल्या 2 पट्ट्या आहेत. तर हे तिन्हीच्या तिन्ही आपला आता तिन्ही लेअरच्या पट्ट्या आपण कट केलेल्या आहेत. ठीक आहे, सगळ्यात खालच्या ह्याच्यासाठी आपल्याला 3 पट्ट्या कट करायच्या, दुसऱ्या लेअरसाठी 2 आणि पहिल्या लेअरसाठी 1 पट्टी कट करायची. आता हे जर तुम्हाला कॅल्क्युलेशन लक्षात आलं असेल तर आता आपण शिवायला सुरुवात करूया. एका व्हिडिओवरती नसेल समजलं तर नेक्स्ट अजून एक व्हिडिओ समजावण्याचा प्रयत्न करेल. आता इथं मेन फॅब्रिक मी सरळ ठेवलं आहे, त्याच्यावरती अस्तरचा पार्ट ठेवला आहे मागच्या बाजूचा आणि इथं गळ्याला 1.5 इंचावरती व्यवस्थित शिलाई देऊन घेणार आहे. त्यानंतर मग आपण जो जास्तीचा कपडा आहे ना तर तो कट करून घेऊया आणि ह्याला छोटे छोटे कट देऊया. आता ह्याला पलटी करूया आणि दाब टिप देऊया 1.5 इंचावरती. हे बघा पाऊण इंचावरती मी इथं बघा दाब टिप देऊन घेतली. आतमध्ये जे कट देतो ना ते कट जर दिले ना तर फिनिशिंग खूप सुंदर निघतं. अजिबात कुठे घोळ वगैरे कपड्याचा येत नाही. आता जो राहिलेला कपडा आहे ना तर तो आपण आता जॉईंट करून घेऊया अस्तर सोबत मेन फॅब्रिकला. तर तुम्हाला हे कटिंग आणि स्टिचिंग समजत असेल अशीच आम्ही आशा करते. नसेल समजत तर तसं कमेंटमध्ये नक्की सांगा. मी ज्या चुका करते त्या मी परत सुधारवण्याचा प्रयत्न करेन. तर तो जास्तीचा कपडा आहे ना तर तो मी आता कट करून घेते बघा. तर इथं मी सगळा जो कपडा आहे ना तर तो कट करून घेतला आहे आणि प्रॉपर पार्ट हा रेडी केला आहे. आता आपण पुढचा पार्ट सुद्धा सेम पद्धतीने रेडी करूया. बघा सेमच पद्धत मी इथं पुढच्या पार्टसाठी सुद्धा वापरते.
आता हा पार्टसुद्धा बघा आपला रेडी झाला आहे छानसा. आता आपण ह्याला टक्स देऊन घेऊया. तर शोल्डरच्या मधोमध असा कपडा उचलवायचा, फोल्ड करायचा आणि टक्स द्यायचा आहे. हा टक्स साधारणतः 4.5-5 इंचावरती द्यायचा. जसं ब्लाऊजला बॅक साईडला टक्स देतो सेम तसाच आपल्याला ड्रेसला पुढच्या साईडला टक्स द्यावा लागतो. याने काय होतं ना, फिटिंग खूप छान आणि व्यवस्थित बसतं चेस्टमध्ये. तर दोन्ही टक्स मी इथं देऊन घेतलेत. आता हा पार्ट मी इथं बघा उलटा ठेवते आणि दुसरा बॅक पार्ट आहे ना तो मी इथं सरळ ठेवते. आणि जे आपले शोल्डर आहेत ना दोन्ही, तर ते एकमेकावरती पकडून शिलाई देऊन घेते. तर इकडच्या साईडला पण मी शिलाई देऊन घेते. त्यानंतर आता ह्याला उलटं करूया आणि मग आपला जो काही अर्ध्या इंचावरती आपण शोल्डर दाबतो ना, तर तो शोल्डर आपण इथं दाबून घेऊया आणि शोल्डरला लॉक करायचं बरोबर आणि डबल शिलाई करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून ना उसवण्याचे जास्त चान्सेस राहत नाही. त्यासाठी शक्यतो डबल शिलाई ही शोल्डरमध्ये द्यायचीच. काय होतं, ओढला वगैरे जातो ड्रेस जोरात आणि अशा वेळी मग तो उसवतो. आता माझ्या दोन्ही शोल्डर बघा इथं व्यवस्थित जॉईंट करून झालेले आहेत. त्यासाठी आपली जी बाही होती ना ती बाही घ्यायची आणि तिची जी सरळ बाजू होती बघा, एका साईडने आपण असं तिरक्यामध्ये कट केलं होतं पण एका साईडने आपली सरळ होतं. तर त्या सरळ साईडने आपल्याला डबल फोल्ड करून शिलाई कंप्लीट करायची आहे. हे बघा असं. ही बाही जरी मी अंदाजी कट केलेली असली तरी तुम्हाला समजलं असेल की मी कशी कट केली. तर आता ही बाही मी इथं बघा उलटी ठेवून घेतली आणि 1-2 इंच मी पुढे आले शिलाई करत आणि 2 इंचाच्या नंतर आता मी इथं प्लेट टाकणार आहे. आणि ह्या प्लेट मोठ्या मोठ्या असतात, ठीक आहे, जेणेकरून फ्रिल टाईप दिसलं पाहिजे ती स्लीव्ज, त्यासाठी मोठ्या मोठ्या प्लेट टाकायच्या. आणि तेवढ्यासाठी आपल्याला हे जी काही पूर्ण बाहीची लांबी आहे ना, जशी आपण मगाशी कट केली होती तर ते पूर्ण लागतंच, त्याच्यामुळे अंदाजे कट करून मी घेतली होती. तर बघा मोठ्या मोठ्या इथं मी प्लेट दिलेल्या आहेत. जसं मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते ना सेम तशाच प्लेट तुम्हाला टाकायच्या आहेत. आणि ह्या साईडला सुद्धा 2 इंच सोडून द्यायचं आहे, जे आपलं फिटिंगमध्ये जातं ना तर ते. आणि इथं जास्त घोळ येत नाही मग फिटिंगमध्ये काखेमध्ये, त्याच्यामुळे आपण दोन्ही साईडनी 2-2 इंच सोडून मग प्लेट द्यायला चालू केलं होतं. त्याच्यानंतर आता जास्तीचा जो कपडा आहे ना तो मी कट करून घेतला आणि बघू शकता इतकी सुंदर अशी फ्रिल आपली तयार झाली. त्यानंतर आता आपण लेअर तयार करूया. तर वरच्या 2 पट्ट्या होत्या ना तर त्यातली एक पट्टी मी आता घेते आणि तिला गॅदर्स तयार करून घेते. बघा मी इथं हाताने गॅदर्स बनवते, तुमच्याकडे गॅदर्सचं फूट असेल त्यानं बनवलं तरी पण चालेल. तर मी इथं हाताने बनवते, मला हातानेही उरकतं गॅदर्स टाकायला. तर सगळे गॅदर्स मी इथं टाकून घेतले आणि आता आपला वरचा मेन भाग घेऊया आणि त्याच्यावरती हा गॅदर्सचा पार्ट उलटा ठेवूया आणि हे शिलाई देऊन घेऊया. जसं की तुम्हाला कळलं असेल की एकच पट्टी आता आपण ह्या भागासाठी वापरली, तर आता एक पट्टी आपण पुढच्या भागासाठी वापरूया, ज्या आपण 2 कट केल्या होत्या वरच्या लेअरमध्ये त्या. हे बघा. तर आता हे इथलं आपली एक लेअर जे आहे ना तर रेडी झालेली आहे. बघा छान अशी पहिली लेअर आपली रेडी झाली. आता आपण दुसरी लेअर तयार करूया. दुसऱ्या लेअरसाठी आपण 2-2 पट्ट्या कट केल्या होत्या, म्हणजे पुढच्या भागासाठी 2 आणि मागच्या भागासाठी 2. तर त्यातल्या 2 घेऊया आणि दोन्ही एकमेकाला जॉईंट करूया, म्हणजे आपली एकच लांब लचक पट्टी तयार होईल. आणि याला सुद्धा आपल्याला आता गॅदर्स टाकून घ्यायचे आहेत. तर बघा मग इथं मी आणि गॅदर्स सेम सेम आल्या पाहिजेत, अगदी छोटे छोटे टाकायच्या, म्हणजे काय होतं ना घेर खूप येतो, आपण प्लेटसारखं नाही जास्त दिसलं पाहिजे, नाही तर मग एकतर फूट वापरायचं. तर आता आपला जो वरची लेअर तयार झाली होती ती सरळच ठेवली, त्याच्यावरती आपली आता दुसरी जी लेअर आहे ना ती उलटी ठेवली आणि आता आपण ही लेअरसुद्धा जॉईंट करून घेऊया. आणि ह्या लेअरमध्ये सुद्धा ज्या साईडने आपलं फिटिंग असतं ना त्या साईडचं 2-2 इंच वरती गॅदर्स किंवा कोणतीच प्लेट वगैरे आली नाही पाहिजे, नाहीतर ज्यावेळेस फिटिंग कराल ना त्यावेळेस तिथं घोळ येईल आणि जास्तच असा कपडा अटकल्यासारखा दिसेल. त्याच्यामुळे दोन्ही साईडला शक्यतो 2-2 इंच सोडूनच गॅदर्स टाकायच्या राहतात. हे बघा आता पूर्ण हे जो आहे ना तर ते मी जॉईंट करून घेते पट्टी.
थोडासा जास्त वगैरे झाला ना तर आपल्याला मग तो कट करून टाकायचा असतो. कपड्याच्या लांबीवरती डिपेंड असतं किंवा तुम्ही किती छोट्या मोठ्या गॅदर्स टाकल्या त्याच्यावरती डिपेंड असतं. तर बघा आता इथं थोडासा कपडा उरला आहे तर मी इकडच्या 2 इंच एवढ्या प्लेट मी काढून घेतल्या आणि हा कपडा कट करून घेतला आहे. ठीक आहे, आणि सरळ जॉईंट केलं आहे. तर गॅदर्स कमी जास्त छोट्या मोठ्या पडल्या ना तर हा कपडा उरतो, शक्यतो कपडा उरत नाही. तर आता आपली दुसरी लेअर पण तयार झाली. आता आपण तिसऱ्या लेअरसाठी जी खालच्या पट्ट्या कट केल्या होत्या, तुम्ही जर आडव्याच कट केल्या असतील ना तर तुमच्या 3-3 पट्टे येतील आणि जर उभ्या कट केल्या असतील तर मग एकच येईल किंवा मग 2 येतील. जर 2 येत असतील तर मग ह्याला एकमेकाला जॉईंट करायचं आहे. पण उभ्या कट केल्यामुळे त्या 2 पट्ट्यांची लांबी आहे ना ते आपल्या आडव्या 3 पट्ट्यांनी एवढीच असेल, कारण उभ्या कट केल्या ना तर ते लांबीला जास्त असतो कपडा. ठीक आहे, किंवा उरलेला किती कपडा आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. तर ह्या सुद्धा 2 पट्ट्या होत्या तर मी त्या पण एकमेकाला जॉईंट करून एक लांब सडक मोठी पट्टी तयार केली 3 पट्ट्यांच्या जोगी. आता ह्या पट्टीला मी पूर्ण गॅदर्स देऊन घेते, म्हणजे आपल्या तिसरी जी लेअर आहे ना तर त्या तिसऱ्या लेअरला. तर आता माझे तिसऱ्या लेअरच्याही गॅदर्स देऊन तयार झाल्यात. आता आपली वरची दुसरी लेअर आहे ना सरळच ठेवायची, त्याच्यावर तिसरी लेअर उलटी ठेवायची आणि आता ही लेअर पण आपण जोडून घेऊया. बघू शकता छान असं मी इथं जोडून घेते. तुम्हाला समजत असेल अशीच आशा करते मी. तर तसं मला नक्की कमेंटमध्ये सांगत जावा की समजतंय की नाही समजतंय. आणि थोडासा फास्टच आहे हा व्हिडिओ, जेणेकरून काय होतं खूप मोठा व्हिडिओ बनतो, त्याच्यामुळे जर तुम्हाला स्लो बघायचं असेल तर तसंही मला सांगा की थोडं हळूहळू दाखव, जेणेकरून समजेल. मग व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे मी थोडंसं फास्ट फॉरवर्डमध्ये हे केलेलं आहे. पण मी जेवढं शक्य तेवढं नीट आणि सविस्तर समजावून सांगण्याचा इथं प्रयत्नही केला आहे तुम्हाला. तर बघा आता ही तिसरी लेअरसुद्धा थोडीशी जास्त झाली आहे, त्याच्यामुळे मी लास्टचे 2 इंच इतका जे गॅदर्स आहेत ना त्या काढून घेतल्या आणि हे पण मी सरळमध्ये कट करून घेतलं आहे. वरच्या लेअरचं आपण कट केलं त्याच्यामुळे आपल्याला खालच्या लेअरचं आपोआप कट करावं लागलं. वरच्यामध्येच बरोबर गॅदर्स झाल्या असत्या तर खालची लेअर आपली बरोबरच झाली असती, पण ठीक आहे कमी जास्त झाल्या आपण थोडं ॲडजस्ट करू शकतो. तर आता आपल्या इथं सगळ्या ज्या लेअर्स आहेत ना त्या रेडी करून झाल्यात मागच्या आणि पुढच्या पार्टच्या. तर आता आपण हा ड्रेस फिटिंग करूया. फिटिंग करताना सरळ भागाकडूनच आपल्याला हे कडेनी पहिल्यांदा जी काही कवर शिलाई आहे ना तर ती शिलाई देऊन घ्यायची आहे. तर ह्या ड्रेसमध्ये खालच्या पार्टला अस्तर नाही आहे. जर तुम्हाला अस्तर लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. अस्तर मग अंब्रेला घेरमध्ये कट करावं लागेल आणि जॉईंट करावं लागेल. त्या अस्तरला लेअर राहत नाही तर तुम्ही अस्तरलाही लेअर करत बसाल. अस्तरला लेअर नसतात, फक्त वरच्याच पार्टला लेअर असतात. अस्तर आपला अंब्रेला कटमध्ये केला तरी चालेल किंवा डायरेक्ट सरळ अस्तर प्लेट टाकून लावलात ना तरी पण चालेल. ठीक आहे, किंवा मग अस्तरवाऱ्या जो काही लेअरचा ड्रेस आहे ना तर त्याचं पण कटिंग आणि स्टिचिंग पाहिजे असेल तर कमेंट करा, त्याचाही मी टाकेन लवकर व्हिडिओ. तर आता बघा ह्याला उलटं करते आणि मग जे आपलं फिटिंग आहे ना तर ते फिटिंग टाकूया. तर हे बघा 2 इंच आपण शिलाई मार्जिन वाढवत असतो, त्याच्यामुळे ड्रेसमध्ये आपोआप 2 इंच जे काय मार्जिन वाढवलेलं असतं ना तर तेच आपल्याला फिटिंग करायचं असतं. बघा आता 34चा ड्रेस होता तर 8.5च जी रुंदी होती छातीची आलेली होती. आपण 2 इंच शिलाई मार्जिन ॲड केलं तर 10.5, तर ते वरचं 2 इंच आहे ना तर ते आपल्याला फिटिंगमध्ये टाकायचं आहे. तर हे बघा आता खालीपर्यंत मी हा ड्रेस सरळ फिटिंग करून घेते. आणि तुमचं कटिंग जर करेक्ट असेल ना तुमची एक पण लेअर खालीवर होणार नाही, अगदी समोरासमोर सगळ्या लेअर येतात आणि फिनिशिंग प्रॉपर दिसतं. कडेच सगळ्यात खालीसुद्धा खालीवरती पार्ट होतच नाही. ठीक आहे, तर आता मी हे खालच्या साईडनं सुद्धा फोल्ड करून घेते. बघा दोन्ही साईडनी फिटिंग झाल्यानंतर खालच्या साईडनी डबल फोल्ड करून पूर्ण घेरला इथं शिलाई देऊन घ्यायची. आणि ह्याचा घेर खूप मोठा येतो त्याच्यामुळे थोडा टाईम लागतो, पण सावकाश करायचं, जास्त काही घाई नाही. आणि फायनली आपला हा ड्रेस रेडी झाला आहे. तर याचं संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.